हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी माझ्या मुलाच्या टिफिनमध्ये काय देणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण नक्की बघा। तर इथे मी रात्रीच तयारी करून ठेवली होती टिफिनची की उद्या टिफिनमध्ये काय द्यायचं आहे। तर खूप सोपे पदार्थ आहे आणि झटपट बनतील असे आहे। तर इथे जे हरभरे असतात ना, काबुली चणे जे असतात ना, तर ते मी रात्रीच भिजू घातले होते। याला चणे बोलतात। तर हे मी रात्रीच भिजू घातले होते कारण की याला खूप वेळ लागतो भिजण्यासाठी। तर मी रात्रीच भिजू घातले होते आणि त्याच्यामध्ये काय करते मी लगेच कुकरमध्ये सगळेच चणे जे आहे तर ते शिजवून घेते। म्हणजे जेव्हा मी दुपारची जेव्हा भाजी बनवेन तर तेव्हा माझं कमी काम असणार, तर तेव्हा मी आत्ताच सगळे चणे जे आहे तर ते शिजवून घेते। तर चणे चांगले स्वच्छ परत एका पाण्याने धुवून घेतले, कुकरमध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 1 ते 1.5 ग्लास त्याच्यात पाणी टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं। मिठाने काय होतात ना की लवकर चणे जे आहे, हरभरे जे आहे तर ते लवकर शिजतात, जास्त वेळ लागत नाही। तरी पण इथे कमीत कमी 7 ते 8 शिट्ट्या द्याव्याशाच लागतात कुकरला। तर इथे भरपूर अशा शिट्ट्या झाल्या होत्या आणि म्हणजे कुकर गॅस चालूच होता, मीडियम गॅस ठेवला होता, एकदम फुल गॅस पण नव्हता ठेवलेला। तोपर्यंत मी ते एक म्हणजे आलूची भाजी करणार आहे, त्याला ना मी एक सँडविच बनवून देणार आहे। तर ते नक्की तुम्ही बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला समजूनच जाणार की मी आलू कशाला कट करते आहे। तर एकदम बारीक याच्यामध्ये मी आलू जो आहे तर तो कट करते आहे साईजमध्ये। तर एक मीडियम साईजचा आलू घेतला आहे मी। तर तुम्ही जास्त पण बनवलं, जर का जास्त जणांना बनवायचं असेल तर तुम्ही जास्तही बनवू शकता। तर इथे मी म्हणजे एकच सँडविच असं बनवणार आहे, तर मी एकच आलू मीडियम साईजचा कट केला आहे, वरचे छिलके काढले, स्वच्छ धुवून घेतला आहे आणि एकदम बारीक अशा याच्यामध्ये कट केलं आहे बघा शेपमध्ये। तर एक म्हणजे लोखंडाची कढई घ्यायची आहे, लोखंडाची कढई नसेल तर मग नॉनस्टिक कढई घेतली तरी चालेल। काय होणार जेव्हा आपण आलू फ्राय करू ना तर एकदम खाली असे चिपकणार नाही, त्याच्यासाठी याच्यामध्ये भरपूर असं तेल टाकायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल तापल्याच्या नंतर जिरा मोहरी टाकायचे आणि कढीपत्ता टाकायचा आहे। तर हे जे तेल आहे ना तर लाकडी घाण्याचं आहे, म्हणून तुम्हाला जास्त एकदम असा त्याची वाफ, तेलाची वाफ वगैरे दिसत असेल तर हे लाकडी घाण्याचं तेल असल्यामुळे त्याची वाफ जास्त दिसते, पण एवढं कडकडीत तेल तापलेलं नाही आहे, मीडियम असं तेल तापलं होतं। मी नंतर त्याच्यामध्ये जिरा मोहरी, आलू, कढीपत्ता सगळं ॲड केलं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर काय केलं, हळद आणि मिरची पावडर टाकली आहे थोडीशी आणि मीठ टाकलं आहे चवीपुरतं। तर मी जास्त एकदम तिखट नाही बनवणार आहे सँडविच, कारण की माझ्या मुलाला खूप असं तिखट नाही आवडत, म्हणजे मीडियममध्ये त्याला तिखट आवडतं। तर मी थोडंसं त्याच्यामध्येच मिरची पावडर टाकली आणि मीठ टाकलं आहे। तर चांगलं परतून घ्यायचं आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर तसंच सोडून द्यायचं आहे। तर म्हणजे अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे। त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, जे चणे आहे ना तर त्याची मी भाजी देणार आहे त्याला टिफिनमध्ये, लॉंग ब्रेकमध्ये देणार आहे। तर त्याच्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, त्याला बारीक असं चॉप करून घेते आहे, बघू शकता किती बारीक असं चॉप करून घेते आहे। त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे, लसूण घेतलं आहे, परत कढीपत्ता घेतला आहे। तर जेव्हा मी कट करत होते तर अधूनमधून जे आलूची भाजी आहे तर त्याला पण मी मिक्स करत राहत होते। तर त्याच्यानंतर जे टोमॅटो आहे तर ते पण बारीक कट करून घेतलं आणि एक लसणाची पाकळी घेतली होती, मोठ्या साईजची लसणाची पाकळी होती ती, तर एकच घेतली मी। तर आलू पण बघू शकता एकदम छान असा तो शिजला आहे आणि त्याच्यामध्येच तेल मी पहिलेच भरपूर टाकलं होतं, कारण की आलू जो आहे तर तो लवकर असा बनून त्याची भाजी जी आहे तर ती लवकर बनवून तयार व्हावी म्हणून भरपूर तेल टाकलं होतं मी। आणि त्याच तेलामध्ये मी काय केलं आहे, म्हणजे आलूची भाजी काढून घेतली आणि कढईत तेच तेल राहिलं होतं, तर त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकलं आहे, लसणाची पाकळी जी बारीक चिरलेली होती ना ती त्याच्यामध्ये टाकली आहे, कढीपत्ता टाकला आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकला आहे। याला एकदम चांगलं असं परतून घ्यायचं आहे। कांदा जो आहे तर तो चांगला असा लालसर झाल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आणि एकसारखं त्याला परतत राहायचं आहे। आणि त्याच्यानंतर इथे चणे पण जे आहे तर ते शिजून घेतले होते मी आणि साईडने ठेवलं होतं, तर ते पण चेक करून घ्यायचे की झालेत का नाही। तर इथे तुम्ही बघू शकता चण्याची छान अशी वाफ निघाली आहे आणि
एकदम मी चेक करून दाखवते तुम्हाला की ते शिजलेत की नाही. तर तुम्ही बघू शकता चणे जे आहे तर ते एकदम असे व्यवस्थित शिजलेत. तर इथे दुसऱ्या साईडने कढईमध्ये मी जे कांदा परतवत होते तर तो पण चांगला असा लालसर झाला आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलं आहे. कांदा जो आहे तर तो चांगला लालसर झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे आणि चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी लगेच त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचे. ऑलरेडी चण्यामध्ये आपण शिजवताना मीठ टाकलं आहे, तर भाजीमध्ये मीठ टाकताना थोडंसं काळजीपूर्वक मीठ टाकायचं आहे. तर थोडंसं इथे मी मीठ टाकलं आहे आणि टोमॅटो चांगलं त्याच्यामध्ये परतून घेतलं आहे. त्याच्यानंतर मिरची पावडर टाकली, थोडीशी गरम मसाला थोडासा टाकला आहे आणि हळद टाकली आहे. परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या चवीनुसार इथे बनवू शकता. म्हणजे त्यांना कसं काही मुलांना खूप तिखट आवडतं किंवा खूप कमी आवडतं किंवा मीडियम आवडतं, तर त्यानुसार तुम्ही मिरची पावडर मसाले टाकू शकता. तर दुसऱ्या साईडने मी लगेच सँडविच माझ्याकडे मेकर होतं तर ते मी इथे गरम करायला ठेवलं आहे. तर इथे मसाला जो आहे तर बघू शकता कढईमध्ये जे मसाले आहेत तर ते चांगले असे शिजलेत. तर लगेच मी जे चणे होते शिजलेले थोडेसे ते कढईमध्ये ॲड केलेत आणि चांगलं त्याला मिक्स करून घेते आहे. तर कमी गॅस ठेवायचं आहे, फुल गॅस नाही ठेवायचं आहे. आणि इथे इडलीचं पीठ जे आहे तर ते मी एकदाच बनवून ठेवते. म्हणजे काय होतं, इडलीचं पीठ जे आहे ना तर हे 4 ते 5 दिवस नाही खराब होत, पण मी 2-3 दिवसासाठी यूज होईन असं मी बनवून ठेवत असते. तर एकदाच बनवलं ना की 2-3 दिवस आपल्याला आरामशीर जातं ते पीठ. तर इथे मी अगोदरच बनवून ठेवलेलं होतं. तर छान त्याचं जे इडलीचं जे पिठाचं मी त्याला छान सँडविच बनवून देणार आहे. तर सँडविच मेकर चांगलं गरम करून घ्यायचे. एकदम असं वाफ निघेन असं गरम नाही करायचं आहे. थोडंसं मीडियम गॅसवर त्याला चांगलं गरम करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर इडलीचं जे पीठ आहे तर ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि एका छोट्या चम्मचने चांगलं त्याला पांगवून घ्यायचे पूर्ण याच्यामध्ये सँडविच मेकरमध्ये. आणि त्याच्यानंतर जी आपण आलूची भाजी बनवली होती ना ती त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्याच्यावरती परत तांदळाचं थोडंसं लेयर, तांदूळाच्या पिठाची लेयर त्याच्यावर टाकायची आहे, जेणेकरून छान असं ते सँडविच जे आहे तर ते बनून तयार होईल. तर एकदम सिंपल आहे बनवायला, झटपट बनणारा आहे आणि शॉर्ट ब्रेकचा जो टिफिन आहे तर तो बनवून तयार होतो. झटपट बनतो, जास्त वेळ लागत नाही. फक्त जे इडलीचं पीठ आहे जर एक्स्ट्रा असेल ना तुमच्या घरामध्ये तर शॉर्ट ब्रेक बनवायला एकदम इझी जाणार तुम्हाला. तर इथे चण्याची भाजी पण झालेली होती तर ती पण मी साईडने ठेवून दिली आहे. आणि त्याच्यानंतर लगेच जेव्हा सँडविच मी बनवत होते तर ते कमी गॅसवर ठेवलेलं होतं. तर मागच्या साईडने पुढच्या साईडनं असं दोन्ही साईडने मी 1-1, 2-2 मिनटं असं शेकत होते त्याला. आणि लगेच दुसऱ्या साईडने चपाती पण बनवून घेतली. तुम्ही बघू शकता सँडविच जे आहे तर ते किती छान दिसायला पण छान दिसतंय आणि खायला पण तितकंच टेस्टी लागतं आहे. कारण की त्याला तर मी शॉर्ट ब्रेकमध्ये दिलंच होतं, पण आम्हाला पण मी तेच नाश्त्यामध्ये बनवलं होतं. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सँडविच जे आहे तर ते दोन्ही साईडनी मी छान भाजून घेते आहे. कमी गॅस ठेवायचा आहे, फुल गॅस ठेवायचा नाही आहे, नाही तर काय होणार ते वरच्या साईडनेच जळणार आणि आतल्या साईडने थोडंसं जे पीठ आहे तर ते कच्चं लागण्याची शक्यता असते. तर कमी गॅसवर छान त्याला भाजून घ्यायचे आणि दोन्ही साईडने त्याला हलकं थोडंसं तेल लावायचे, म्हणजे छान त्याला कलर येईल आणि दिसायला पण छान वाटेल आणि खायला पण वरच्या साईडने एकदम असं क्रिस्पी लागेल ते. तर इथे सँडविच जे आहे तर ते बनवून तयार झाले. कमी वेळ लागतो खरंच टिफिन बनवायला. जर असे पदार्थ बनवले ना खरंच खूप कमी वेळ लागतो. सकाळची वेळ असते, आपल्याला खूप कमी वेळ असतो. तर मस्त असं जे सँडविच आहे तर ते बनवून तयारच झालं आहे. तर तुम्ही बघू शकता वरच्या साईडने एकदम क्रिस्पी असं झालं आहे ते. तर मी इथे त्याला ट्रायंगल शेपमध्ये कट करते आहे. तर मधून एक कट मारला आहे. गरम होतं ते, खूप गरम होतं, पण त्याला पण लेट होत होतं. तर मी फटाफट असं सँडविच जे आहे तर ते कट केलं. गरम होतं फारसं, तुम्ही बघू शकता त्याच्यातून वाफ निघते आहे. आणि मस्त जो लॉंग ब्रेक आहे, मोठे सुट्टीचा जो डबा आहे तर तो मी बनवते आहे. तर चपाती चांगली पॅक करून घेतली आहे, म्हणजे जास्त वेळ ती मस्त सॉफ्ट राहावी म्हणून. त्याच्यानंतर मी त्याला एका साईडने पपई देते आहे. तर
पपई होती माझ्याकडे तर तीच मी त्याला दिली आहे. आणि भाजी पण देते जी काबुले हरभरे जे आहे तर त्याची, म्हणजे आमच्याकडे ह्या चण्याला ना काबुले हरभरे असे म्हणतात. तर त्याची भाजी जी आहे तर ती बनवली होती, ती मी त्याला दिली. आणि लॉंग ब्रेक जो आहे तर तो बनवून तयार झाला आहे. एकदम सिंपल आणि झटपट बनणारा, मुलांना आवडणारा. आणि त्याच्यानंतर जो शॉर्ट ब्रेक आहे टिफिन, तर ते पण सँडविचेस, सिंपल असं सँडविचेस देते मी, कारण की त्याला सँडविच जे आहे तर ते खूप आवडतं. आणि सोबत सॉस वगैरे काहीच देण्याची गरज पडत नाही, कारण की आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये आलूची भाजी टाकलेली असते, तर सॉस पण देण्याचं गरज पडत नाही. तर इथे शॉर्ट ब्रेक जो आहे तर तो पण बनवून तयार झाला आहे. तर इथे दोन्ही टिफिन जे आहे तर ते बनवून तयार झाले. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. आणि व्हिडिओला पण लाईक करा. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू. बाय बाय.